जो आज का जो टॉपिक है उस टॉपिक का नाम क्या था अपना? बेसिकली आज हमने जैसे कल डिसाइड किया था, हम लोग आज मोस्टली एक्सपात के ऊपर फोकस करेंगे। ठीक है, राइट। तो मैंने इसके बारे में आपको बताया था। तो एक्सपात क्या होता है? एक्सएमएल पाथ होता है। इसके दो टाइप्स होते हैं, एक होता है एब्सोल्यूट एक्सपाथ होता है, एक होता है रिलेटिव एक्सपाथ। एब्सोल्यूट एक्सपाथ मतलब क्या होता है? रूट नोड होता है। रिलेटिव एक्सपाथ मतलब एक रेफरेंस नोड होता है। अगर मुझे इसका कन्वर्जन बताना है, इसका शॉर्टकट में लॉजिक बताना है, तो मान लो कि अभी अपना जो न्यूजन ऑफिस है वो कहाँ पे है पता है? सबको पता है। राधिका होटल के ऊपर है। सॉरी, राधिका होटल, अतिथि होटल के ऊपर है, राइट, इन आउन। तो मेरे लिए रिलेटिव एक्सपाथ क्या आएगा? आउन अबाउ अतिथि होटल, राइट। मतलब मैंने क्या किया, पूरा उसको स्टार्ट से नहीं लिया। तो एब्सोल्यूट में क्या आएगा पता है क्या? इंडिया में, महाराष्ट्र के फिर पुणे में, पुणे के अंदर अउन में क्या बोलते हैं, अउन में आएगा, फिर अतिथि होटल आएगा, फिर उसके ऊपर सेकंड फ्लोर पे। तो ये एब्सोल्यूट पाथ लो। अगर इनके बीच में अगर किसी का नाम भी चेंज हुआ या कुछ स्पेलिंग भी चेंज हुआ तो पूरा बिगड़ जाएगा। सब लोग एग्री उस पॉइंट पे? जैसे कि कल मैंने एक टॉपिक भी दिखाया था आपको। इसका अगर मुझे एब्सोल्यूट एक्सपाथ लेना है कॉपी करके, फुल एक्सपाथ, इसको कॉपी करता हूँ और यहाँ पे मैं पेस्ट करता हूँ। तो आप मुझे बताइए, इसमें एक छोटा सा एक पार्ट भी चेंज हुआ, जैसे 2 की जगह 3 हुआ, तो पूरा का पूरा फेल हो जाएगा। आइडेंटिफाई नहीं करा जिसको हमें पढ़ना है। इसीलिए एब्सोल्यूट एक्सपाथ कोई यूज करता नहीं। कोई यूज करते तो जो मोस्टली हम लोग कौन सा यूज करते हैं? रिलेटिव एक्सपाथ करते हैं। तो रिलेटिव एक्सपाथ का सिंटेक्स क्या है? डबल स्लैश टैब नेम प्रॉपर्टी नेम इक्वल टू वैल्यू। ये इसका मेन प्रॉपर्टी है। ठीक है। इसमें हमें क्या क्या करना है? पहला तो हमें लॉजिकल ऑपरेटर देखना है। मतलब लॉजिकल ऑपरेटर कौन से होते हैं? एंड और देखना है। and or not. एग्जैक्ट, एंड और नॉट। फिर हमें देखना है कंटेंट्स देखना। सबसे ज्यादा इंपॉर्टेंट ही है कंटेंट्स वाला ना, जो पार्ट है ना वो बहुत इंपॉर्टेंट है। तो कंटेंट्स के अंदर हम लोग कंटेंट्स कंटेंट्स के हम लोग दो चीजें देखने हैं, वो भी इंपॉर्टेंट है। एक है प्रॉपर्टी नेम, और दूसरा एक आता है जो बहुत लोगों को कंफ्यूज होता है कि क्या होता है, मेथड के साथ, मतलब फंक्शन फंक्शन बोलते हैं इसको। इसके साथ कैसे करना है? ठीक है। फोर्थ आता है एक्सपाथ एक्सेस आता है। इंटरव्यू में पूछते हैं व्हाट आर एक्सपाथ एक्सेस, तो हमें बताना होता है। तो इसमें क्या होता है? ए डॉट लिखता हूं मैं, पेरेंट आता है, बी चाइल्ड आता है, सी सिबलिंग आता है। ये जो सिबलिंग है इसके दो टाइप्स है, फॉलोइंग सिबलिंग, देन है, एक सेकंड कॉल आ रहा है। हेलो। प्रीसीडिंग सिबलिंग। ठीक है, ये हमें देखना है। फिर हमें देखना है इसका और एक पार्ट है पेरेंट। पेरेंट लिखा है, चाइल्ड लिखा, सिबलिंग, प्रीसीडिंग सिबलिंग। ओके। देन एंसेस्टर। ठीक है, एक्सपाथ एक्सेस हुआ। और क्या कर सकते हैं कि हम लोग इसके बाद? ठीक है, हम लोग पहले इसके ऊपर फोकस करते हैं। तो इंटर में ये पूछते हैं, इंटर वाला क्वेश्चन क्या पता है क्या? व्हाट आर एक्सपाथ एक्सेस, और
हाउ विल यू हैंडल डायनामिक एक्सपर्ट? ये दो क्वेश्चन है, दो क्वेश्चन का आंसर एक ही है। ठीक है, आई होप सबको समझ में आ रहा है। अभी अभी हम लोग वन बाय वन एक्सपर्ट ढूंढने के लिए करें। अभी आपको समझ में आ रहा है हम लोग लोकेटर यूज क्यों करते हैं? हमें जिसके ऊपर निशाना लगाना है, मतलब जिसकी वैल्यू भरना है, जिसके ऊपर क्लिक करना है, जिसके ऊपर ऑपरेशन करना है, उसका यूनिक आइडेंटिफिकेशन होना बहुत इंपॉर्टेंट है। नहीं तो दैट जेवीएम, दैट सीरियल नेम विल गेट कंफ्यूज, राइट? उसको किसके ऊपर क्लिक करना है वो नहीं समझ में आएगा। तो इसीलिए हमें यूनिक प्रॉपर्टी ढूंढना बहुत इंपॉर्टेंट है। ठीक है, तो पहले हम लोग क्या करते हैं देखिए, पहले हम लोग इसके ऊपर फोकस करते हैं, एंड ऑपरेटर के ऊपर। जैसे मान लो अभी मुझे जेंडर निकालना है, या मान लो मुझे फोन निकालना है। दिख रहा है आपको? फोन, इसका टैग नेम क्या, इनपुट है। इसका आईडी क्या है, फोन है। आया वन अपॉन एंड यस। लगाना है, तो यू कैन यूज वन वर्ड प्रॉपर्टी एट डायरेक्ट। इसका कोई सा तो और एक उठाओ, प्लेस होल्डर। तो एंड मतलब क्या होता है, आपको उसके बगल में और एक वर्ड लगाओ, एंटर फोन। आया वन अपॉन, और लगाना है, और लगाते हैं एंड क्लास इक्वल टू सिंगल कोट में। और सबको एंड का कंसेप्ट पता है क्या, क्या होता है? ऐसा कौन है जिसको एंड का कंसेप्ट नहीं पता? तो आई विल एक्सप्लेन। नहीं पता पता है सर, एंड का बता। कंसेप्ट क्या होता है? यस यस। और कोई है जिसको नहीं पता? सर बताइए ना एक बार फिर से। क्यों, डोंट वरी। ओके, मान एग्जांपल देता हूँ मैं, शायद आपको थोड़ा पिक्चर क्लियर हो जाएगा। मान लो एक आप हो, या फिर आपको मतलब एक पर्सन लेते हैं, ए पर्सन है, एक बी पर्सन है। ठीक है, यू क्या बोलता है, ए मान लो कि आप किसी को तो जॉब लगा, आपका कोई फ्रेंड है, या आप एक्स पर्सन लिखा हो। ये जो एक्स पर्सन है, देखो मैं क्या बोला, इसको जॉब लग गया। तो क्या करेगा, उसके दो फ्रेंड है, ए एंड बी। इसका एक फ्रेंड उसको पार्टी मांग रहा है, इसका एक, जो ए फ्रेंड है ना, वो एक्स को पार्टी मांग रहा है। लेकिन क्या है, एक्स बोल रहा है मैं अभी पार्टी नहीं दूंगा, बाद में दूंगा। तो कुछ तो बहाने बनाएगा। वो क्या बोलेगा, जब तू आएगा और बी भी आएगा, उसका दूसरा फ्रेंड, तभी मैं पार्टी दूंगा। नहीं तो पार्टी दूंगा क्या? नो। नहीं। सेम लॉजिक, अगर बी बोलता है मुझे पार्टी चाहिए, और ए ना बोलता है, तो पार्टी होगी क्या? नो। नो पार्टी। अगर दोनों भी नो बोलते तो बढ़िया है, उसके लिए फायदा है, तो नो पार्टी। ठीक है, और अभी ये यस बोलता है, लेकिन ये नो बोलता है, तो पार्टी होगी क्या? नो पार्टी। नहीं। तो इसमें आपको क्या पता चला? तो इस एंड के केस में अगर दोनों हाँ है तभी पार्टी होगी, नहीं तो पार्टी होगी क्या? नहीं। तो अब अगर आप यहाँ पे देखोगे, तो मैंने यहाँ पे तीन प्रॉपर्टी यूज की, एक दो तीन, तीनों के तीनों सेटिस्फाई हुआ, इसीलिए आपको मिल रहा है, बराबर है। अभी मैं क्या करता हूँ, इसके आगे एक वन टू थ्री लगाता हूँ, देखो ये यहाँ पे देखना है आपको, वन अपॉन आया, तो यहाँ पे जीरो आया। ठीक है, क्यों हुआ? इसमें से एक प्रॉपर्टी कैंसिल हुआ, इसका एक प्रॉपर्टी किसी ने ना बोला, शायद ये मान लो ये ना है, दो यस है, एक नो है, तो पार्टी होगी क्या फिर इस केस में? नहीं होगी। समझ में आया सबको एंड की कंसेप्ट क्या होती है? यस सर। ऑल सेट है, ठीक है। तो एंड के कंसेप्ट में आपको सारे प्रॉपर्टी ट्रू होना चाहिए तभी काम बनेगा। देखो अब इसको ये निकाल देता हूँ तो आ जाएगा। अभी इसको आगे वन लगाता हूँ, फेल हो जाएगा, क्योंकि इसको एंटर फोन वन नाम की कोई प्रॉपर्टी है ही नहीं, तो मिलेगा ही नहीं। सब लोग एग्री इस पॉइंट पे? अभी किसी को डाउट है? ठीक है, तो एंड को हॅलो एंड, सर. बोलिए ना। तर ती तुम्ही प्रॉपर्टी फक्त तुम्ही सिलेक्ट करताना ते एकच होते, पण मग आम्ही सिलेक्ट केलं का ती पूर्ण लाईन सिलेक्ट होते कॉपी पेस्ट करायला गेलं का? इथं नसतं, इथं डबल क्लिक करावं लागतं प्रॉपर्ली, बघा असं दिसतंय, इथं असं डबल क्लिक करायचं,
ते मान्य मला होतं, पण सारखं सारखं डबल क्लिक केलं ना बघा ते सिलेक्ट होऊन जातं. तुम्हाला मी दाखवतो. बरोबर आहे, झालं. डबल क्लिक केलं ना कधी कधी हो, माझं पण व्हायला लागलंय, होईना. 2-3 वेळा डबल क्लिक केलं ना सारखं सारखं होते बघा. पटलं का आता? करून बघा तुम्ही. ओके. नाही ते करून बघितलं, मगापासून करून बघतोय मी, पण ते पूर्ण लाईन सिलेक्ट होते सर तिथं. नाही सर, तुम्ही नीट बघा ना. हा झालं सर आता. ठीक है, बढ़िया. ओके, नाउ अभी हम लोग और की तरफ भागते हैं. दिख रहा है कि आपको? देखो अभी इनपुट टैग है, यहाँ पे अगर आप ऑब्जर्व करो, यहाँ पे टाइप डाला है मैंने. दिख रहा है, ये पाइप दिख रहा है, ये वाला सिंगल वाला पाइप, ये और होता है. मतलब ये एक्सपाथ लेगा या फिर ये एक्सपाथ लेगा. अभी मैं आपको प्रूव करके दिखाता हूँ. देखो, और के केस में क्या होता है उसका एग्जांपल लेते हैं. मान लो आपको मूवी को जाना है, ठीक है. एक्स को मूवी को जाना है. एक्स क्या बोलता है, अरे मैं तो अकेला नहीं जाऊंगा, मुझे कोई तो चाहिए. ठीक है, क्या बोलता है, मैं तो अकेला नहीं जाऊंगा, मुझे कोई तो चाहिए. वो दोनों को पूछता है, इसको यस बोलता है, ये नो बोलता है. तो व्हाट यू थिंक, एक्स जाएगा क्या नहीं मूवी को? जाएगा. जाएगा ना. यस. तो यहाँ पे यस लिखता हूँ. तो मान लो ये नो बोलता है और दूसरा यस बोलता है, तो मूवी को जाएगा क्या? यस. जाएगा. मान लो ये भी यस बोलता है और ए भी यस बोलता है, तो मूवी को जाएगा. यस. यस. मान लो ये भी नो बोलता है और ये भी नो बोलता है, मूवी को जाएगा क्या? नो. तो ये वाला लॉजिक होता है. तो यहाँ पे देखो, कोई भी एक कंडीशन भी सेटिस्फाई हो तो काम बन जाएगा. दोनों हुआ तो सोने पे सुहागा, नहीं हुआ तो चलेगा, लेकिन एक होना इंपॉर्टेंट है. तो यहाँ पे देखो, एंटर फोन किया और ये किया, यहाँ पे मैं वन डालता हूँ. देखो एक्सप्लिसिटली में क्या करो, उसको फेल करो, फिर भी वन अपॉन दिखा रहा है. जैसे वन निकाला, इसका मतलब क्या, दोनों कंडीशन ट्रू, इसलिए ट्रू आया. एक कंडीशन फेल हुआ, हाँ चलेगा. अब मैं दोनों को फेल कर रहा हूँ, दोनों अलग कोई तो कंडीशन आया, जीरो का जीरो. किसी का डाउट अभी इस केस में? हेलो, समझ में आ रहा है, कंफ्यूज हो रहे हो? नो सर. ऑल सेट है. हेलो, अरे बोला काहीतरी पटकन. हो सर, हो समजलं. ठीक आहे, म्हणजे मला पुढे आलं बरं. ठीक आहे, आता नॉट आहे. नॉट म्हणजे काय असतं माहिती आहे का, उलट असतं. आता एक मिनिट, नॉटला काय सीन आहे.
रुको, नॉट का मैं थोड़ी देर में बता आपको क्या करना है। दिख रहा है नॉट मतलब क्या? उल्टा। क्या है लिखा है नहीं? ऐसा इनपुट टैग दो जिसका आईडी फोन क्या होना चाहिए, नॉट लिखा है क्या होना चाहिए? हेलो। नहीं होना चाहिए उसका। नहीं होना चाहिए। देखिए अभी यहाँ पे दिख रहा है 1 of 31 ऐसा है इनपुट टैग जिसका आईडी फोन नहीं। देखते इसका आईडी फोन है क्या? ईमेल है दिया। ये देखो ये वाला दिया क्या उसने? No. दिया फोन क्या छोड़ उसने? के सारे रिजल्ट दे दिए ना तो यहाँ पे। एग्जैक्टली फोन छोड़ के, क्योंकि नॉट लिखा है मैंने। और सेट है। यस। कॉम्प्लीमेंट आएगा ना उसका? हाँ उसका उल्टा आता है ना हमेशा। यस यस। ये छोटे बच्चों का ऐसे होता है ना, आप जो बोलोगे उसका उल्टा करते हैं, ये वाला लॉजिक है। और मेरा बेटा तो इसमें माहिर है, तो सेम लॉजिक बनेगा। और सेट है। नॉट का केस समझ में आया? अभी आता है कंटेंट्स आता है। कंटेंट्स क्यों यूज होता है मैं बताता हूँ। जैसे मान लो ये जीयूआई एलिमेंट्स है, मुझे पता नहीं है शायद ये इन फ्यूचर में जीयूआई होगा या जीयूआई एलिमेंट होगा या जीयूआई एलिमेंट्स होगा, मुझे नहीं पता। तो उस केस में हम लोग मोस्टली कंटेंट यूज करते हैं, और बहुत इंपॉर्टेंट काम की चीज है, इंटरव्यू बहुत बार पूछते हैं। देखो अब इसका टैग नेम क्या है बताया कोई? ए है। यस। ठीक है, अभी मैं क्या करता, ये पूरा साइट ले लेता। देखो कॉपी किया, /A href इक्वल टू सिंगल कोट, ये लिखा मैंने। दिख रहा है 1 upon है। यार प्रॉब्लम क्या है पता है क्या, लेकिन मुझे ना ये पूरा नहीं चाहिए, मुझे बस ये चेक करना है जिसका टैग ये हो, इतना ही हो। तो मैं कैसे करूंगा? तो मुझे शायद मुझे पता है कि उसका ही होना चाहिए। चल का बगा, उसने क्या दिया, फेल किया कि नहीं? तो प्रॉब्लम क्या है? तो हमें कंटेंट्स करना है। तो कंटेंट का फॉर्मूला बहुत इंपॉर्टेंट है, इंटरव्यू बहुत बहुत पूछते हैं। तो क्या आता है? टैग नेम स्क्वायर ब्रैकेट, कंटेंट्स एक मेथड है, याद रखिए कंटेंट्स मेथड है, इसका मतलब क्या आएगा, उसका राउंड ब्रैकेट आएगा, इसके अंदर उसकी प्रॉपर्टी नेम आएगा, कॉमा, यहाँ पे आपको सिंगल कोट में वैल्यू डालना है। समझ में आया? मैं इसको कट कट करता हूँ, यहाँ पे पेस्ट करता हूँ, तो आपको थोड़ा पिक्चर क्लियर हो जाएगा। जैसे कि इसका एग्जांपल दिखाता हूँ मैं। अब मुझे पता है वो टैग है, अगर आप ऑब्जर्व करोगे बाकी सब में इक्वल टू साइन याद रखिएगा, लेकिन कंटेंट्स नाम की मेथड है, यहाँ पे पैरामीटर भेजना पड़ता है, इसीलिए ये कॉमा है। कंटेंट्स लिखा, राउंड ब्रैकेट किया, बिकॉज इट्स अ मेथड, और मेथड के लिए दो पैरामीटर भेजना है, तो हमें ऐसा भेजना पड़ता है, और इसको खत्म भी करना पड़ेगा। और ये सिंगल कोट में होता है, राइट? इसका सिंगल कोट लिखना पड़ेगा। आया क्या? 1 of 6 आया। देखो अभी इसमें से हमें कौन सा चाहिए, आप वो ले सकते हो, जैसे कि ऑटोमेशन फॉर्म है, होम वाला चाहिए, तो यहाँ पे कुछ तो एक अच्छा सा उसका कॉमन वाला पॉइंट ले लो, उससे काम बना लो। जैसे कि ये वाला कौन सा है, पोस्ट डिफॉल्ट वाला, तो इसका मैं बस पोस्ट लेता हूँ, बाकी कुछ नहीं लेता हूँ। आया पोस्ट। देखो यहाँ पे पोस्ट एस पे ही है, मैंने लिया ही नहीं ना, तो मेरा काम बन जाएगा। किसी का डाउट है इस केस में? तो इसके बाद परत आप, एकदा पण दिखाना है, परत एकदा दिखाना है फिर। ओके सराई का बाकी सगळ्या ठिकाणी आपण इक्वल टू साइन वापरले, इथं आपण इक्वल टू साइन का नाही वापरत आहे? कारण मेथड आहे,
मेथडला मी पॅरामीटर असतात. जसं लॉग इन मेथड आहे, कुठे पण मेथड घ्या. जसं इथे पण बघा कुठं आहे काय का ते, ही वाली मेथड आहे, मेथड नाव आहे. हा आर्ग्युमेंट झाला, अजून एक आर्ग्युमेंट कॉमा देऊन करतो. जसं इथे बघा ही मेथड आहे बरोबर, पॅरामीटर त्याची व्हॅल्यू कॉमा देऊन केलंय की नाही, आपण इक्वल टू दिले का? नाही दिलं. बरं, ती मेथडचं नाव आपण इथे काय टाकले, राऊंड ब्रॅकेट टाकले. म्हणून आपण इथे बघा कंटेन्स मध्ये कंटेन नावाची मेथड आहे, त्याला राऊंड ब्रॅकेट टाकलं, त्याच्यामध्ये वन पॅरामीटर, दुसरा पॅरामीटर. पटलं का आता? हो हे कळलं सर, पण तुम्ही जे दाखवलं ना आता फॉर एक्झाम्पल तिथलं, ते फक्त हा एकदा दाखवा ना, ते नव्हतं. बघा ना ते बघ. बघा सर, त्यांनी काय केलं बघा, असं शोधलं ज्याचा HRF मध्ये पोस्ट असं शोधलं. पूर्ण HRF नाही घेतला, त्या HRF मधलं फक्त त्यांनी पोस्ट घेतलं. पूर्ण घेतलं का? पटलं का सगळ्यांना? सर तिथं एचरेफ मध्ये जी व्हॅल्यू आहे प्रॉपर्टीची, तर तिथे जे टेक्स्ट असेल पोस्ट रिलेटेड तर डिटेक्ट होणार, मतलब हो ना सर, इथे त्याच्यानंतर पोस्ट लाईनला टाकलं नाही दिसतंय ना. तुम्हाला, इथे पोस्ट दिसतंय. बरोबर. मी तर फक्त पोस्ट वन टाकतो, मला सांगा पुन्हा ह्याच्यामध्ये पोस्ट वन आहे का नाहीये. 0 दिलं बरोबर. हम्म. समजलं. येस सर. ठीक आहे, आता मला पुढचं जे सांगायचंय कंटेंट्स मध्ये, आता मी तुम्हाला जे म्हटलं ना ते आतमध्ये मिळतं, हे चेक करा. बघा फंक्शन, एक टेक्स्ट नावाचं एक फंक्शन आहे बघा, कंटेंट फंक्शन आहे, त्याला 2 पॅरामीटर दिले, हे आणि हे, प्रॉपर्टी नेम प्रॉपर्टी व्हॅल्यू. आता प्रॉपर्टी नेम मी टेक्स्ट नावाचं फंक्शन आहे म्हणून मी राऊंड ब्रॅकेट केलं, त्याला काही पॅरामीटर नाहीये, म्हणून टेक्स्ट घेताना थोडीशी काळजी घ्यायची. त्याला ऍडरेट टेस्ट करायचं नाही, हे मला तुम्हाला सांगायचंय. समजलं का सगळ्यांना? आता तुम्हाला कन्फ्युज सर असं काय चाललंय, हे थोडा दिवस होईल, जेव्हा तुम्ही खूप प्रॅक्टिस करता तुम्हाला ऑटोमॅटिक ह्या गोष्टी परमनंट मेमरीमध्ये जातील. ओके. ठीक आहे, सो आय वुड सजेस्ट की थोडंसं प्रॅक्टिस केली तुम्हाला कळून जाईल. तुम्हाला आता मे बी तुम्हाला थोडं त्रास होईल, अरे भीती वाटेल किंवा अरे काय चाललंय, एवढं काय कन्फ्युजन आहे, हे 4-5 दिवस होईल तुम्हाला. मला पण झालं होतं तेव्हा, नंतर नंतर सवय होऊन गेली. ठीक आहे, ओके. नंतरचा टॉपिक आहे एक्सपाथ ऍक्सेस, पॅरेंट चाइल्ड काय प्रकार आहे. वन ऑफ वन आलं, आता मी ह्याला डबल स्लॅश पॅरेंट करतो. बघा मी काय म्हणतो, मला तुम्हाला काय सांगायचं ते नीट बघा. हा कोण आहे, ह्याला जरा आता मोठं करतो. बघा आता मी काय बोलतो नीट ऐका. तुमचा आता एक्सपाथ कुठे जास्त पॉईंट करतो, इथे करतोय बरोबर आहे. ह्याचा पॅरेंट कोण आहे बघा, ह्याला मी हाईड करतो, ह्याला हाईड करायचा प्रयत्न करतो. ह्याचा पॅरेंट कोण आहे, हाय दिसतंय, म्हणजे ह्या ड्यूला, हे ड्यूचं पोरग हे, म्हणून ह्याचा सिंटॅक्स कसं डबल स्लॅश पॅरेंट. पुढे तुम्हाला डबल कोलन द्यावं लागतात, सांगावं लागतं कोण आहे बा. आलं का, समजलं का सगळ्यांना? टेल मी, ह्या ड्यूचा पॅरेंट कोण आहे, त्याच्या वरची राखी बघायची, हाय चेक करूया परत, सेम सिंटॅक्स पॅरेंट. आलं, आता आपण चेक करूया ह्या ड्यूचा पॅरेंट कोण आहे बघा. हे दोघं पण एकाच लाईन मध्ये दिसतं, एकाच लाईन मध्ये चालेल का नाही, थोडस वरती जाऊया.
बघा हा त्याचा तो झाकले काम होते बघा, दिसतंय. आता ह्याचा मला पॅरेंटला जायचंय, उलट चाललंय बघा हळूहळू. बरं डबल स्लॅश पॅरेंट ड्यू गेला का वरती. आता ह्याचा पॅरेंट कोण आहे, अजून वरती गेला. समस्या सगळ्यांना. आता तुम्हाला ज्याचा एक्सपाथ काढायचा आहे त्यानुसार तुम्हाला ड्राईव्ह करायचं असतं. हॅलो सर परत एकदा सांगा ना, परत एकदा. तर पॅरेंट म्हणजे काय माहितीये का तुम्ही, आता जसं की म्हटलं की तुम्ही तुमचे पॅरेंट्स शोधायचे आहे, मग मी काय केलं, पॅरेंट आणि टॅग नेम कुठला शोधायचा आहे, पॅरेंट टॅग नेम तुमच्या वडिलांचे वडील, परत तुमच्या वडिलांचे वडिलांचे वडील, असं तुम्ही करू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं तिथपर्यंत. पिक्चर क्लिअर झाला का. ओके सर. मी तुम्हाला ह्याचं कॉम्बिनेशन दिलं त्यावेळेस तुम्हाला खूप खूप पिक्चर क्लिअर होईल, म्हणजे नाही का. सर हे किती वेळ असं म्हणजे काढायचं आपण हे ना, पॅरेंट? हे किती वेळ असं नाहीये, तुमची रिक्वायरमेंट काय असणार आहे तोपर्यंत करायचं. पण तर असं तिथे आपल्याला 1 ऑफ 1 आलं पाहिजे ना, हा ना, तिथे तो एक्झॅक्टली one वन of- ऑफ तुम्हाला ज्याचा एक्सपाथ काढायला लावलाय ते काढण्यासाठी तुम्हाला वन ऑफ वन आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते दिलंय. ठीक आहे, आता मी काय करतो, मी इथं आलो बरोबर, मी त्याला अजून वरती जातो, इथं आलो. आता जे शिवाजी हा इथं इथं दिसतोय, ह्याला किती मुलं आहेत बघू आपण. बघा ह्याला किती मुलं सांगा बरं. हा पॅरेंट आहे, एक मिनिट मला चेक होतं कुठं आलाय हा. इथं आलाय, मी अजून इथे पॅरेंट टाकतो. बघा मी काय म्हणतोय, बघा काय म्हणतोय तो, मला काय म्हणायचं आहे का. आता मी काय केलं, हा जो पॅरेंट आहे ह्याला किती मुलं आहेत बघा, हा एक आहे, इथे खाली बघायचं, त्याच्या आतमध्ये हा पण एक आहे, त्याच्या हातमध्ये हा पण आहे, त्याच्या आतमध्ये हा पण आहे, बघा किती मुलं आहेत त्याला, ड्यू वाले सगळे दिसतंय सगळ्यांना. चाइल्ड म्हणजे काय, त्यापासून खाली जायचं. मी आता एक खिराडके मी कमी करतो, कमी आले, अजून एक कमी करतो. बघा ते हळूहळू कमी यायला लागले की नाही, मोना पोनच आलं का. बघा हा जो डीव आहे बघा, ह्या डीवला एकच मुलगा आहे, बरोबर. डीवच्या पुढे मी डीव लिहितो. हॅलो, कोण डाऊट आहे केसमध्ये, चाइल्डच्या केसमध्ये कसं चालेल. चाइल्ड म्हणजे काय, तिथून खालचे, तुम्ही जो पॉईंट म्हणता तिथून खालचे. कोण डाऊट आहे का या केसमध्ये. हॅलो, पण मला काय सांगायचं हे लय महत्वाचं आहे, मला हे तुम्हाला सांगाय ह्याला सेंटेन्स हाच असतो नेहमी. तुम्हाला ज्याचं काढायचं ते काढा, तिथून पुढे फक्त हे वापरा, पॅरेंट वापरायचं. ही ह्या केसमध्ये काय येईल, चाइल्ड येईल. ह्या केसमध्ये काय येईल, पॅरेंट येईल. समजतंय. येस सर. ओके, आता सिबलिंग म्हणजे काय, बघा मी काय म्हणतोय, एक फॅमिली आहे, वाक्य ऐका बघा, आता मी काय सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला थोडं पिक्चर क्लिअर होईल. बघा ए नावाची फॅमिली आहे, ठीक आहे. त्यांना 3 मुलं आहेत, बी, सी आणि डी, अशी 3 मुलं आहेत, बरोबर ना. हा आहे 1990चा,
हा 1991चा आणि हा 1992चा. अजून करा. टेल मी ह्याचे चाइल्ड कोण आहेत? ह्याचे चाइल्ड किती आहेत? 3. 3. बरोबर ना? नाव टेल मी हा जो बी आहे, बीला सिबलिंग किती आहेत? 2. 2. आता नेट क्वेश्चन आहे का, त्याला फॉलोइंग सिबलिंग किती? फॉलोइंग म्हणजे काय? त्याच्यानंतरचे भाऊ किती त्याला, भाऊ बहीण? 1. 2. 2. 2 2. हा 2. 2. सीच्या पॉईंटनी विचार करा. सीच्या पॉईंटनी त्याच्यानंतरचा भाऊ किती आहे, भाऊ बहीण? 1. 1. एक्झॅक्टली. त्याच्या पॉईंटने त्या आधीचा भाऊ बहीण किती आहेत? 1. समजलं तुम्हाला? आता जर तुम्हाला त्याच्यानंतरचा बघायचं असेल, इट शुड बी फॉलोविंग हायपन सिबलिंग डबल कोलन ड्यू काय जे असेल ते. मग ह्या केसमध्ये त्याला किती मिळतील सांगा? 2 मिळतील. येस सर. बरोबर ना? फॉलोइंग सिबलिंग. समजा ह्याने ते इथंच लावलं, असं लावलं, तर त्याला किती मिळतील? 1. ह्याला 2 मिळेल, ह्याला 1 मिळेल का? ह्याला जर मी फॉलोइंग सिबलिंग लावलं तर काय मिळेल का? नाही. नाही मिळणार. का? नाहीच आहे फॉलोइंग सिबलिंग. Yes. पण जर मी ह्याला असं म्हटलं, प्रिसिडिंग त्याला किती मिळतील? 2. एक्झॅक्टली 2. का? आधीचे 2 बघायचे. ह्याला किती मिळतील? 1. ह्याला किती मिळेल? 0. सगळ्यांना पिक्चर क्लिअर होतोय? येस सर. आता आपण ते बघणार आहे. आता मी तुम्हाला ना एक फ्लिपकार्टची साईट दाखवतो. इंटरव्ह्यूला बऱ्यापैकी वेळेस फ्लिपकार्ट विचारतात किंवा एखादा सांगतो तुम्हाला कसं करायचं. ज्याला हे कळलं ना त्याचं काम लय सोपं होणार. लक्षात फ्लिपकार्ट.com वर जावा. ते असं म्हणतात, एक काम करता, मोबाईल सर्च कर, स्क्रीन शेअर करून. ते म्हणतात, आता मी जेव्हा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा मी त्यांना सांगतो, बाबा एक काम कर, मला ना तू आहे ना एक्सपाथ काढ, मला ना तू आहे ना याची प्राइस दाखव मला. प्राइस कुठे राहायची आता? हा, मला ही प्राइस काढून दाखव तुम्ही. ठीक आहे. त्यात मी कंडिशन काय टाकतो, मला प्राइस अशाची काढ ज्याचा ब्रँड ऍपल असेल. जसं की ह्या केसमध्ये काय, मोटोरोलाची मला प्राइस पाहिजे का? नाही, मला फक्त ऍपलची ब्रँड पाहिजे. तुम्ही काय करणार, राईट क्लिक करणार, इन्स्पेक्ट म्हणणार. पहिला रूल माझा काय असला पाहिजे, मला पहिले सगळे ऍपल ढूंढले पाहिजे, शोधा लागेल. बरोबर ना? मी इथं क्लिक करणार, मी चेक करणार काय केलं की मला ऍपल मिळतंय. बघ, हे केलं की मला ऍपल मिळतंय. हा जर टॅग काय डी वेब, मग मी काय करणार ह्यामध्ये, आता ह्यामध्ये कंटेन्स वापरणार. राईट, सगळं नकोय मला, कारण ह्यात कलर वेगवेगळे असतील. मग मी ह्यामध्ये कंटेन्स वापरणार. मग डिव स्क्वेअर ब्रॅकेट कंटेन्स वापरणार. नाव तुम्ही विचार करा, हे काय आहे? हे टेक्स्ट आहे ना. मग टेक्स्ट काय सगळ्यांना माहिती आहे, टेक्स्ट हे मेथड आहे, म्हणून मी टेक्स्टचा राऊंड ब्रॅकेट केलं, कॉमा सिंगल कोट एवढं केलं. चेक करा, 6 आयफोन आहेत का? बघा, ऍपल आयफोन बघा. बघा, हा ग्रीन वाला आहे, हा ब्ल्यू वाला आहे, हा पिंक वाला आहे, हा ब्ल्यू वालाच आहे. पण माझं काम काय होतं, मला ऍपलच पाहिजे होतं. बरोबर? ओके. नाऊ आता मला काय करावं, मला इकडे जावं लागेल. सगळ्यांना मान्य? आता इथं मला जायचंय, बघा विचार करा, मला कुठं जायचंय? इथं मी आता, मला इथं जायचंय, तर मी थोडं थोडं वरती जायला चालू करतो. बघा, हे काम होईल का तुमचा? विचार करा. हा जो सिलेक्शन बॉक्स दिसतोय ब्ल्यू कलर मध्ये, त्याने तुमचं काम होईल का? कारण प्राइसच्या पलीकडे काम होईल का तुमचं? नो. नाही. मग अजून थोडंच वरती बघा, ह्याने काम होईल का तुमचं? नो. होतंय बघा ना ताई, ब्ल्यू स्ट्रीप आली ना, पूर्ण कव्हर केलं होऊ त्याने. शकते Yes. सर, होऊ शकते. मग जर मी इथं गेलो तर माझं काम सोपं होत आहे. अजून वरती जाऊन बघतो, हे मला हे तर नको, हे तर वेगळंच पलीकडे चाललंय, नाही. मला इथं जायचंय. आता विचार करा, इथं कसं जाईल मी काय वापरू शकतो?
पॅरेंट, हा ड्यूचा पॅरेंट हा आहे ना. येस सर. येस Yes. पण पॅरेंटची काही प्रॉब्लेम काय माहितीये का, मला ह्याचा पॅरेंट काढावा लागेल, बरोबर. आपण ट्राय करू. मग मी काय करू, डबल स्लॅश पॅरेंट डबल कोलन ड्यू. बघा आलं. परत एकदा पॅरेंट डबल स्लॅश ड्यू. आलं का बघा. येस सर. ठीक आहे. आता विचार करा मला कुठं जायचंय. एवढं आलं अजून बरं. आता मी इथं आलं. मला काय करायचंय, मला प्राइसच्या सेशन जायचं, हळूहळू खाली जायचं. ह्यात जायचंय का नाही, ह्यात जायचंय का नाही, ह्यात जायचंय का नाही, ह्यात नाही, ओके ह्यात जावं लागतंय, येस बरोबर. येस येस. आता मग मी हा माझा पॅरेंट आहे, हा कितवा चाइल्ड आहे बघावं लागेल मला. हा दुसरा चाइल्ड आहे, बरोबर ना. मग ह्याच्या आतमध्ये जाऊन मला कुठं जावं लागतंय बघावं लागतं. थोडस वरती करतो. इथे गेलो बघा, मला पहिल्याच जावं लागेल. आपल्याला काय करायचं, युनिक प्रॉपर्टी काढायची. ह्यात जायचंय का, ह्यात जायचं जावं लागेल, ह्यात जावं लागेल बघा. बघ इथे आली की प्राइस, म्हणजे मला इथपर्यंत जायचंय. आता ह्याचा मी काय करतो, क्लास उचलतो. हा बघू आपण काय करू, होते का. कारण परत आलो डबल स्लॅश ड्यू, परत खाली चाललो. मग असा दे ज्याचा क्लास हा असेल. आले का 5 बघा, चेक करा. आलं ऍपल ऍपल येस सर. ऍपल. बघा आता असं नाही केलं, अरे मला तर सरांनी 5 वेळा पॅरेंट पॅरेंट घ्यायला लावलं होतं. केलं का असं नाही. तो तुमच्या सिनियरवर डिपेंड करणार आहे काय करायचं. पटलं का सगळ्यांना आता. हो सर. ओके. Yes, sir. आता आपण काय करू, थोडं अजून त्याला चांगलं करू, मॉडिफाय करू. हे आलं. आता तुम्ही विचार करा मला काय करायचं माहितीये का, मला ज्याची प्राइस एवढी आहे बघा, त्याच्या हा कुठला टॅग आहे, त्याचा फ्री डिलिव्हरी बघायचा. म्हणजे काय बघा, टेम्पररी मी काय करतो, हा वाला झाला. मला काय करायचंय, फ्री डिलिव्हरी कोणाला कोण आहे बघा. हा फ्री डिलिव्हरी, हा पण फ्री डिलिव्हरी, हा पण फ्री डिलिव्हरी, चल सगळं फ्री डिलिव्हरी. ओनली वन लेफ्ट आहे. ओके. आता बघा मला काय करायचंय, जर तुम्ही ते बघता ना, ओनली फ्यू लेट वाला मला पाहिजे. ओनली फ्यू लेट वाला कुठे चेक करू आपण. ओके इथे येतंय. आता तुम्ही विचार करा आपण कुठल्या पेजला आहे. सगळ्यात पहिला आपलं बघायला कुठे आहे, इथे आपण, बरोबर. मला काय करावं लागेल, मला फ्री डिलिव्हरी जायचं आहे. आता मला परत एकदा वरती जावं लागेल, थोडस इथं जावं लागेल. बघा इथं गेलं तर मला काम होतंय बघा. इथं जावं लागेल. मी आता काय करेल, परत एक स्टेप मला वरती जायची. कारण डबल कोलन ड्यू केलं. आता विचार करा, हे त्याचे भाऊ आहेत, सगळे भाऊ बहीण. आता ह्याचे फॉलोइंग सिबलिंग किती, 1 2 3 आहेत, बरोबर ना. आता मला खाली जायचंय, डबल स्लॅश फॉलोइंग सिबलिंग डबल कोलन DIB. बघ ह्याला 30 भेटले, आपलं 30 नको, आपलं 3च पाहिजे. आलं का, तिसरा नंबरचा आलं बघा, जिथं पाहिजे तिथं आलं की नाही. ओनली फ्यू लेफ्ट. कळालं सगळ्यांना. हो सर. तर त्यात पण ते त्यामुळं हे 5 रिझल्ट आले फक्त. सॉरी नाही येणार ना ते, कारण की ओनली फ्यू लेफ्ट एवढे आहेत ना. कळालं का. मोबाईल 5 असल्यामुळे तसं झालंय ना सर, 5 ते 5 असल्यामुळे तसं आलं. झालं ना. आपला अच्छा. कॉलच तो होता ना. हम्म, हम्म. पटतंय का सगळ्यांना हे. ठीक आहे. चला मग आपण आजच्या पुरतं पास करूया, मग उद्या आपण बाकीचं करूया. ठीक आहे. उद्या सिबलिंग घेऊया, अँसेस्टर घेऊया, आपण ट्राय करूया. चालेल सगळ्यांना. ओके सर. तर ठीक आहे. काल जे तुम्ही म्हणजे असाइनमेंट दिली होती तर ते काय म्हणतात त्याला, ड्रॉप डाऊन वगैरे होतं ते कसं ते करायचं. ड्रॉपडाऊन असं नाही करायचं, ड्रॉपडाऊनची पॅटर्न वेगळा आहे. Okay.